हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेतच ना? मी अश्विनी तुमचं माझ्या अशीच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 टक्स ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे. त्याला टक्स वगैरे पाडून घेतलेले आहेत आणि याला आपण क्रॉसपट्टी, अगदी शिलाई न दिसणारी क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जॉईन करायची आहे ही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, इथं मी ब्लाऊज घेतलेला आहे, त्याला क्रॉसपट्ट्या आता आपण जोडून घ्यायच्या आहे. तर त्या कशा पद्धतीने जोडूया तर पाहूया. तर बघा, इथं मी क्रॉसपट्ट्या जोडून दोन्ही क्रॉसपट्ट्या घेतलेल्या आहेत. मेन फॅब्रिक सरळ ठेवलेलं आहे, त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि अस्तरला खालच्या साईडला अर्धा सेंटीमीटर एवढं अंतर सोडून घेऊन आपल्याला इथं एक टीप मारून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये मी खूप इझी पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि अगदी डिटेल्समध्ये सांगितलेल्या आहेत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला क्रॉसपट्टी अगदी एकही शिलाईवरती न दिसता कशा पद्धतीनं जॉईन करायचे हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये एकदा बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल. तर इथं बघा, मी खालच्या साईडनं जॉईन करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचे फॅब्रिक आहे ते मी खालच्या साईडचं कट करून घेतलेलं आहे. वरच्या साईडसुद्धा जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपलं कट करून घ्यायचं आहे, कारण आपण नेहमी अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे अर्धा इंचाने एक्स्ट्रा कट करत असतो यासाठी. तर बघा, इथं जेवढं आपलं अस्तर आहे तेवढंच इथं मेन फॅब्रिकसुद्धा आपण इथं कट करून घेतलेलं आहे आणि अस्तरवरती आपल्याला अजून एक दाबटीप असते ती देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली क्रॉसपट्टी जी आहे ती अगदी फिनिशिंगमध्ये रेडी व्हावी यासाठी. किंवा ब्लाऊजला जॉईन केल्यानंतर एकदम फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज जो आहे तो दिसावा यासाठी. तर बघा, इथं मी या पद्धतीने ही आपली एक क्रॉसपट्टी आहे ती इथं जॉईन करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर खालच्या साईडने एकदम व्यवस्थित असं आलेलं आहे. अगदी याच पद्धतीने आपण दुसरीवाली क्रॉसपट्टीसुद्धा इथं तयार करून घ्यायची आहे. तर बघा, ही वालीसुद्धा क्रॉसपट्टी आपण इथं जोडून घेतलेली आहे आता आणि आपण हे ब्लाऊजला कशा पद्धतीने जोडायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता पुढची स्टेप तुम्ही नक्की बघा, स्किप न करता, व्हिडिओ स्किप न करता. तर बघा, इथं आता आपण ब्लाऊज घेतलेला आहे, म्हणजे ब्लाऊजचा फ्रंट पार्ट जो आहे, वरचा पार्ट तो घेतलेला आहे, त्याच्यावरती कशा पद्धतीने जॉईन करायची बघा. तर बघा, इथं मी आता घेतलेला आहे ते उलटं ठेवलेलं आहे. मेन पार्ट वरचा जो आहे तो उलटा ठेवलेला आहे. बघा, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. ब्लाऊज सरळ ठेवायचा आहे, त्याच्यावरती आपण ही क्रॉसपट्टी कशी जोडायची बघा. तर आपला जो मेन पार्ट आहे तो मी उलटा ठेवून घेतलेला आहे, त्याच्यावरची क्रॉसपट्टीसुद्धा मी शिलाई जी मारलेली ती उलटीच ठेवून घेतलेली आहे आणि अर्धा इंचाचं अंतर सोडून इथं मी एक टीप देऊन घेणार आहे. तर उलटी का ठेवलेली आहे तर ही आपल्या दोन्ही ज्या पट्ट्या, दोन्ही ज्या शिलाया आहेत त्या आपल्या आतल्या साईडला जाणार आहेत या ब्लाऊजच्या. सो स्टिच करत असताना बघा, तुम्ही लक्षात घ्या, अशी उलटं ठेवून जर मी टीप मारली तर ही जी माझी टीप आहे ती मी नंतर आतल्या साईडला फोल्ड करून घेतल्यानंतर ही आतल्या साईडला जाणार आहे, ही तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या. तर बघू शकता तुम्ही, आता मी ओपन केल्यानंतर बघा, शिलाई ही माझी आतल्या साईडला झालेली आहे, म्हणजे ही उलट्या बाजूनं सुद्धा आपली शिलाई दिसून येणार नाही क्रॉसपट्टीची. आणि बघा, आता मी वरच्या साईडनं फोल्ड करत आणलेलं आहे जे एक्स्ट्राचं आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते मेन पार्ट आहे तो. आणि बघा, अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टीवरती पलटी करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि जे आपलं मेन फॅब्रिकची जी कटोरी आहे, क्रॉसपट्टी आहे, तीसुद्धा आपण फोल्ड करून घेतलेली आहे. तिथंसुद्धा आपण इथं अर्ध्या इंचाचं जे मार्किंग आहे ते इथं मार्किंग नव्हे, अर्धा इंचाची जी टीप आहे ती इथं टाकून घेतलेली आहे. अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि डबल टीपसुद्धा मी इथं मारून घेते आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही अशा पद्धतीने केल्यानंतर बघू शकता तुम्ही, नंतर स्टिच केल्यानंतर दोन्ही ज्या टिपा आहेत त्या आपण आतल्या साईडला आपल्या त्या झालेल्या आहेत, त्यामुळे शिलाई वगैरे उठवायची आपल्याला जी साईड आपली प्रॉब्लेम मोठी होऊ आहे त्या नये साईडला आपण यासाठी. आतल्या साईडचे जे आपण फोल्ड करून घेतलेलं होतं ते बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने ओढून काढायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि बघा, या साईडची सुद्धा जी टीप आहे ती आपली आतल्या साईडला गेलेली आहे आणि तुम्ही मगाशी पण बघितलं होतं, आतल्या साईडची टीपसुद्धा आपली आतल्या साईडला गेलेली होती. आणि आता बघा, इथं एक्स्ट्राची जी क्रॉसपट्टी आहे ती आपण इथं कट करून घ्यायची. तर बघा, इथं तुम्ही अशा पद्धतीनं ही तुम्हाला मी क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जोडायची हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे. आशा करते तुमच्या ही गोष्ट लक्षात आलेली असावी. आणि जर तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या नसतील तर मला कमेंट्समध्ये विचारा, मी तुम्हाला ते नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. किंवा अजून एकदा तुम्हाला जर हवं असेल तर प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला स्टिच करत असताना कशा पद्धतीनं स्टिच करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. सो बाकीसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्यावरून तुमच्या लक्षात येईल. आणि अशा पद्धतीनं आपले हे
ब्लाऊज जे आहे ते रेडी झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ह्या ब्लाऊजला टक्स कसे पाडायचे अशा पप तयार करायसाठी ते जर तुम्हाला हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. त्यावर ते सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ डिटेल्समध्ये घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर बघा अशा पद्धतीने हे ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी